झालं MIDC आता MIDC PWD कोण नाही ना सर PWDचा रस्ता तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याला अजित पवार जेवढे झाले होते तर दादांनी मनीषा म्हैसकरांना चौकातून फोन करून सांगितलं होतं हा तो एक चौकात उभे होते त्यावेळेस या रस्त्याचं प्रशासकीय मान्यता झाली जानेवारीमध्ये 59 कोटी रुपयाची रुंदीकरण जागोजागी आणि त्याचं मजबूतीकरण करायचं त्याची प्रशासकीय मान्यता झाली 45 कोटी रुपयाला जे काम टेंडरमध्ये गेलं साहेब त्याच्यावरती खडा पण नाही टाकला 6 महिन्यात ठेकेदारनी 22 करांना वर्क ऑर्डर भेटून सर 6 महिने झाले जानेवारीची वर्क ऑर्डर माहिती वर्क ऑर्डर पण 22 करांशी मी विषयावरती 6 वेळा बोललो असं 22 करांना परवा दिवशी अक्षरशः तो एक राहुल कदम म्हणून त्यांचा डेप्युटी इंजिनियर होता त्याला मागच्या आठवड्यात तो बदलली झाली बदली झाली त्याला पवार मॅडम आले त्या राहुल कदमची वेळी त्याला अक्षरशः वैशिष्ट्य खडा पण नाही टाकला सर 6 महिन्यात 59 कोटी रुपयाचं काम आहे दादांनी रस्त्यावरनं फोन केला 8:30 वाजता मनीषा म्हैसकरांना सेक्रेटरीला ते काम PWDचं घेतलेलं आहे आणि चाकण पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर पूर्णपणे जाम जो काय आता होतो त्यातून मुक्तता करण्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की हे काम जंगली महाराज रोड ज्याने बनवला आहे की ज्याचं कौतुक आपण सगळेजण गेली 10 वर्ष ऐकतो रील सगळीकडे फिरत असतात तर त्यांना सरांनी सल्लागार म्हणून नियुक्त केलेला आहे. माझी विनंती अशी आहे तुम्हा सर्वांना जेव्हा केव्हा हे काम येईल त्याचा मास्टर प्लॅन तयार होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना मिळून त्याला सहकार्य करायचं आहे. हे काम नीटचं होईल हे पाहिजे आहे अशी म्हणजे सर्वांना माझी कळकळीची विनंती. सोल्युशन आता लगेच अर्जंट सोल्युशन ते 59 कोटी रुपयाचं काम तळेगाव चाकण शिक्रापूर त्या कॉन्ट्रॅक्टरला ॲक्टिवेट करणं MIDC तुमची कामं झालेली आहे त्याचे कॉर्नर्स पुन्हा नाशिक आहे इथं बांबला येऊन मिळतो या रस्त्याचं सर 2 वर्ष झालं तर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या लोकांशी बोललं तर ते म्हणतात काय भूसंपादनाच्या अडचणी मला साहेब आपल्याशी पण बोललो होतो भूसंपादनाच्या अडचणी किंवा कोणाच्या 15% परताव्याच्या अडचणी असतील कोणाच्या शेतकऱ्यांच्या तर त्या गवळी साहेबांनी मी परवा बोललो तर ते मला म्हणजे आता जवळजवळ आपण 100% सॉल्व्ह झालं तुमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या लोकांशी बोललं तर ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टर आमचा फायनल आहे आम्हाला फक्त भूसंपादन आमचं काम आहे हो 75 मीटरचा रोड आहे तळेगावच्या हो सर 2-3 वर्ष 2 वर्ष लेट लागतो बरोबर ना सर 2-3 वर्ष गेली त्याच्यावर आता ते रस्ते जर इतक्या वेळाने होत असतील जिथं रस्ते झाले त्या कॉन्क्रीटचे रोड असल्यामुळे त्यांनी 90 डिग्रीमध्ये रस्ते केले ते चौक आहे चौकात तो येऊन असा भेटतो आणि दन मारताना त्याला छान नाही दंशन त्याला रुंद करतात काय होतं तुमचं